जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅलेंडर हा चॅप्टर पाहणार आहोत. एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत. या व्हिडिओनंतर तुम्हाला प्रश्न सोडवताना दोनदा विचार करण्याची गरज पडणार नाही. यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न टाकले आहेत जे यापूर्वीच्या पेपरमध्ये विचारले होते. प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपण थोडी बेसिक गोष्टींची ओळख करून घेऊ. येथे मी कोणताही मुद्दा सोडणार नाही जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल. तर पॉईंट पहिला, लीप वर्ष किंवा साधारण वर्ष काय असते ते आपण समजावून घेऊ. एक लीप वर्ष आणि दुसरं साधारण वर्ष. तर साधारण वर्ष हे असं वर्ष असतं ज्यामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्ष म्हणजे असं असतं ज्यामध्ये 366 दिवस असतात. हे लीप वर्ष चार वर्षानंतर एकदा येतं, म्हणजे 3 वर्षानंतर 4थं वर्ष हे लीप वर्ष असतं. यामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि बाकी सर्व वर्षांमध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. तर यावरून लीप वर्ष हे 366 दिवसाचं असतं. तर प्रश्न असा आहे की आपण लीप वर्ष कसं ओळखावं ते आता आपण पाहू. तर दिलेल्या वर्षाला 4ने भाग घालावा. जर भाग पूर्ण जात असेल, 4ने भाग घातल्याच्या नंतर भाग जर पूर्ण जात असेल, बाकी काहीही उरत नसेल तर ते लीप वर्ष असतं. बाकी काही उरत नसेल तर, आणि जर काही बाकी उरत असेल 1-2 तर ते लीप वर्ष नसतं. तर उदाहरण पाहू आपण. एक वर्ष घेऊ 1524. या वर्षाला 4ने भाग घालू. 4 1 4, 4 3 12, 3 उरले, 4 8 32 आणि पुन्हा 4 1 4. तर हे पूर्ण भाग जातोय, बाकी शून्यवरती. तर मग हे लीप वर्ष आहे. तर अशा प्रकारे जेवढे काही वर्ष आहेत लीप वर्ष त्याला 4ने भाग जातो. जसं की 1860 याला पण जातो. तर हे घालताना पूर्ण संख्येला 4ने भाग घालावा का? नाही. आपल्याला 4ची कसोटी माहिती आहे. जर एखाद्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. त्याच्यामुळे जेव्हा आपण 4ने भागतो तेव्हा फक्त शेवटच्या 2च अंकाला भागू आपण. 15 चोक 60. मग हे 60ला भाग गेला म्हणजे 1860ला भाग जाईल. तर हे लीप वर्ष असेल. आणि जर भाग गेला नाही तर ते साधारण वर्ष असेल. जसं की उदाहरणार्थ साधारण वर्षाचं उदाहरण देतो तुम्हाला. 1726 याला 4ने भाग घालून बघा. पूर्ण ह्याला घालू आपण. 4 1 4, 4 चौक 16, 2 1 उरला, 4 3 12 आणि 6ला भाग जात नाही, 2 बाकी राहते 1चा भाग गेल्यानंतर. तर ह्या 26ला जरी घातलं तरी तेवढंच येतो. 4 1 4, 4 6 24, तर 2 बाकी राहिली. म्हणजे हे साधारण वर्ष आहे. याला पूर्ण 4ने भाग जात नाही. तर अशा प्रकारे लीप वर्ष किंवा साधारण वर्ष ओळखताना त्याला 4ने भाग घालावा व बाकी उरत असेल तर ते साधारण वर्ष असेल आणि बाकी काहीच उरत नसेल तर ते लीप वर्ष असेल. यामध्ये फक्त एक मुद्दा थोडा वेगळा लक्षात ठेवण्यासारखा आहे. तो म्हणजे जर दिलेलं वर्ष हे शतक वर्ष असेल, शतक म्हणजे जसं की आपण 15वं शतक 16वं शतक म्हणतो ना, तर त्याप्रमाणे जर शतक वर्ष असेल, जसं की आपली 21वी सदी म्हणजे 2000 शतक हे शतक वर्ष असेल, तर या शतक वर्षाला 4ने भाग घालण्याऐवजी एकूण 400ने भाग घालून बघा. जर भाग पूर्ण गेला तर हे लीप वर्ष असेल आणि भाग पूर्ण गेला नाही तर ते साधारण वर्ष असेल. फक्त एवढाच वेगळा मुद्दा आहे. बाकी सगळ्या वर्षाला 4ने भाग घालून बघायचं. आणि जर ते शतक वर्ष असेल, असं 1500 1600 1700 1900 किंवा समजा 2100 2500 असं शतक वर्ष असेल तर त्याला 400ने भाग घालायचा. म्हणजे आपल्याला ते लीप वर्ष आहे का नाही समजेल. तर 1500ला 400ने भाग घाला. 0 0 कटले 0 0. 15ला 4ने पूर्ण भाग जात नाही म्हणून हे साधारण वर्ष आहे. ठीक आहे. 1600ला भाग घालून बघा. 4ने 400ने हे 2 0 कटले हे 2, 4 1 4, 4 चौक 16. तर ह्याला पूर्ण भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे. त्याचप्रमाणे 2000ला 400ने पूर्ण भाग घातला तर 4 25 पूर्ण भाग जातो म्हणजे हे पण लीप वर्ष आहे. तर अशा प्रकारे आपण एक आणखी उदाहरण देतो तुम्हाला. 1900ला 400ने भाग घालून पाहू, कारण 1900 20व्या शतकाला 1900 म्हणतात. तर हे 2 0 कटले हे 2 कटले, 19ला 4ने भाग जात नाही म्हणजे हे लीप वर्ष नाही. इतर कोणतंही वर्ष लीप वर्ष आहे का नाही हे पाहण्यासाठी 4ने भाग घालायचा आणि ते वर्ष जर शतक वर्ष असेल तर ते लीप वर्ष आहे का नाही पाहण्यासाठी 400ने भाग घालायचा. एवढाच मुद्दा आहे इथं. पुढं जाऊ. तर मी काही तुम्हाला उदाहरण देतो लीप वर्षाचे, ते तुम्ही सराव करून बघू शकता. जसं की 1524 हे लीप वर्ष आहे, 1860 हे लीप वर्ष आहे, 1940 हे लीप वर्ष आहे, 1984 हे पण लीप वर्ष आहे, 2004 2008
या सर्व संख्यांना 4ने भाग घालून बघा, कारण यामधलं कोणतंही शतक वर्ष नाही. त्याच्यानंतर शतक वर्षाच्या बाबतीत 1600, 2000 हे शतक वर्ष लीप वर्ष आहेत. तर इथं दिलेले स्क्रीनवरील सगळे लीप वर्ष आहेत. आणि साधारण वर्ष देईन मी. तर जसं की 1726, 1982, 1800, 2100, त्यानंतर 2500 हे सर्व साधारण वर्ष आहेत. इथं 2500, 2100 आणि 1800 हे शतक वर्ष आहेत. याला 400 भाग घालून पहा. आणि 1982, 1726 हे साधारण वेगळे शतक वर्ष नाहीत, त्याच्यामुळे ह्याला 4 भाग घालून पहा. म्हणजे जर बाकी उरली इथं तर ते साधारण वर्ष असेल आणि बाकी काहीच उरत नसेल तर ते लीप वर्ष असेल. आता आपण दुसरा कन्सेप्ट बघू, जो आहे विषम दिवस किंवा जादा दिवस असं पण म्हणतात त्याला. जे दिवस आठवड्याच्या साच्यामध्ये बसत नाहीत किंवा एकूण दिवसाच्या आठवड्यात गट केले असता शिल्लक राहणारे दिवस म्हणजे विषम दिवस. ते कसे आपण उदाहरण घेऊन तुम्हाला एकदम परफेक्टमध्ये समजेल. समजा मी एकूण 23 दिवस सांगितले तुम्हाला, याच्यामध्ये विषम दिवस किती हे काढायला सांगितलं. तर कसे काढणार? या 23चे 7-7चे गट पाडा. 7, 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 आणि उरले 23मधून 21 गेले तर 2. तर हे आठवड्याचे 3 गट पडले आणि उरलेले 2 दिवस म्हणजे विषम दिवस किंवा जादा दिवस असतात. हे पक्का लक्षात ठेवा. तर हे अशी पद्धत वापरण्यापेक्षा सरळ 23ला 7 भाग घालायचा. 7 1 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. 21 म्हणजे 23ला 2 बाकी उरते. तर ही उरलेली बाकी म्हणजेच विषम दिवस किंवा जादा दिवस असतात. यामध्ये काही वेगळं नाही. तर आपण पाहू बाबा, जानेवारी महिन्यामध्ये विषम दिवस किती. जानेवारी महिना कितीचा असतो? 31 दिवसांचा असतो. तर 31 दिवसामध्ये विषम दिवस किती बघण्यासाठी 7 भाग घालू आपण. 7 चौक 28, 28 आणि 3 31. मग 3 बाकी राहिली. तर ही बाकी म्हणजेच दुसरं काही नाही तर विषम दिवस असते. आता भाग घालताना आपण काय केलं? 7 चौक 28 म्हणजे 7 गुणिले 4 अधिक उरलेली बाकी 3 म्हणजे 7 चौक 28 आणि अधिक 3 हे टोटल 31 होतील. तर यामध्ये हे जे 28 आहेत हे पूर्ण आठवड्याच्या साच्यात बसणारे दिवस आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या वाराला जर सुरुवात झाली 1 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत, समजा सोमवारपासून सुरू झाली तर रविवारपर्यंत 28 तारखेपर्यंत संपत असतो तो. ठीक आहे, रविवार सोमवारपासून सुरू झाली तर शेवटचा वार रविवार येतो, किंवा रविवारपासून सुरू झाली तर शेवटचा वार काय येणार? शनिवार येणार. असा ह्याचा पूर्ण एका आठवड्याचा हा साचा असतो. 28 किंवा 7 किंवा 14 हे जे 7-7च्या टप्प्यामध्ये येणारे, आठवड्यामध्ये येणारे. मग उरलेले 3 दिवस म्हणजे हे 3 दिवसांना वार पुढं जात असतो. तर ह्याच्यासाठी विषम दिवसाचा वापर होतो इथं. यावरून सर्व काय आलं तर विषम दिवस काढताना दिलेल्या संख्येला 7ने भागायचं आणि उरलेली बाकी म्हणजे विषम दिवस असेल. त्याचा पूर्ण परफेक्ट वापर कसा होतो ते गणित सोडवताना तुम्हाला लक्षात येईल. त्या अगोदर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण समजून घेत आहोत. तर आता आपण पाहू की सामान्य वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती असतात. सामान्य वर्ष दिवस असते 365 एकूण दिवस. तर ह्याला आपण 7 भागू. 7 भागल्यानंतर बाकी किती उरती बघायचं. 7 1 7, 7 5 35, 1 उरला आणि 7 2 14. मग 15 राहिले होते तर 1 उरला तर 1 ही बाकी राहील. ठीक आहे, भाग घालून बघा. तर एकूण 52 आठवडे, 52चा भाग बसला म्हणजे काय झाले? 52 असे 7चे आठवडे किती? 52 होतील आणि बाकी उरेल 1 म्हणजे 52 गुणिले 7, 7 2 14, 7 5 35 आणि 1 36. तर 364 हे आठवड्याचे साच्यामध्ये बसणारे दिवस आणि उरलेला 1 हा विषम एक्स्ट्रा दिवस असतो. तर साधारण वर्षामध्ये एकूण 364 आठवड्याचे आणि 1 विषम दिवस असतो. इथं ध्यानात ठेवायचे फक्त तुम्हाला साधारण वर्षामध्ये 1 विषम दिवस असतो. ह्याचा वापर कुठं काय नाही ते आपण थोड्या वेळानंतर बघणारच आहोत. आणखी नंतर हे झालं साधारण वर्षाचं. आता लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? लीप वर्षामध्ये एकूण असते 366 दिवस, कारण यामध्ये फेब्रुवारी 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. तर लीप वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती असतील? तर 7 1 7 भाग घाला. इथं 65 होतं ते 66 आहे म्हणजे सरळ 52चा भाग बसेल आणि बाकी उरेल 2. ठीक आहे, भाग घालून बघा तर असं येईल. म्हणजे 52 आठवडे जे 7-7चे आठवडे 52 अधिक 2 हे विषम दिवस असतील, 2 बाकी राहील या ठिकाणी. असं साधारण वर्षामध्ये 1 बाकी राहिली आहे, लीप वर्षामध्ये 2 बाकी राहिली आहे. मग ह्या 1 आणि 2 ह्या बाकीचा नेमका फायदा किंवा उपयोग काय होईल? तर
समजा वर्ष रविवारने चालू झाले, म्हणजे 1 जानेवारी या तारखेला रविवार होता असं गृहीत धरा. ते कोणतंही वर्ष असू द्या, रविवार होता, म्हणजे साधारण वर्ष, कोणतंही साधारण वर्ष. तर 1 जानेवारीला रविवार असेल, साधारण वर्षामध्ये 1 विषम दिवस असतो. ह्याचा अर्थ असा होतो की पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीला एका दिवसानं वार पुढं जाईल, रविवारच्या नंतर सोमवार असेल. हे साधारण वर्षामध्ये असं होतं आहे. म्हणजे एक दिवस जो विषम आहे, जो विषम दिवस आहे, तोच पहिला वार 1 जानेवारीचा जो वार रविवार आहे, ते वर्षाच्या शेवटी तोच वार असतो. वर्षाच्या शेवटच्या दिवशी, साधारण वर्षाच्या शेवटच्या दिवशी तोच वार असतो जो 1 जानेवारीला आलेला आहे. आणि दुसऱ्या वर्षीचा मग शेवटी जर तोच वार असेल तर दुसऱ्या वर्षी कोणता वार असेल, त्याच्या पुढचा एक वार असेल सोमवार. हे साधारण वर्षामध्ये. आता लीप वर्षात लीप वर्षाचं पाहू आपण. एकूण 366 दिवस असते सांगितलं, म्हणजे 52 आठवडे आणि 2 बाकी उरत होती आपली. तर लीप वर्ष समजा 1 जानेवारीला सुरू झालं लीप वर्ष, तर इथं 2 बाकी उराली, म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी हे 2 वार शेवटच्या 2 वारी, वर्षाच्या शेवटच्या 2 वारी रिपीट होतील पुन्हा. समजा सोमवार आणि मंगळवार असले तर वर्षाच्या शेवटच्या तारखेला, म्हणजे डिसेंबरच्या 30 आणि 31 या तारखांना पुन्हा सोमवार आणि मंगळवार येईल. हे असं लीप वर्षामध्ये असतं. मग लीप वर्षामधून पुढच्या वर्षात जाताना मंगळवारनंतर बुधवार येतो. म्हणजे सरळ ह्याचा अर्थ असा होतो, जर सोमवारी, इकडं कोपऱ्यात पहा, जर सोमवारी लीप वर्ष सुरू झालं असेल तर दुसरं वर्ष कोण्या दिवशी सुरू होणार? सोमवारनंतर मंगळवार आणि मंगळवारनंतर बुधवार. म्हणजे हे 2 दिवस जे आहेत एक्स्ट्रा किंवा विषम दिवस, त्या दिवसानंतर वर्ष चालू होणार बुधवारी. 2 दिवसानं वार पुढं जातो सरळ. यावर सरळ तुम्हाला प्रश्न असे विचारले जाऊ शकतात की एका वर्षामध्ये एकूण किती आठवडे असतात? तर 52 आठवडे असतात. ते कोणतेही वर्ष असू द्या, लीप वर्ष किंवा साधारण वर्ष. साधारण वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती म्हणलं तर 1. लीप वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती म्हणलं तर 2. आणि लीप वर्ष किंवा साधारण वर्ष दोन्हीमध्ये बी आठवडे हे 52च असतात. दुसरा प्रश्न असा येईल की साधारण वर्षानंतर वार किती दिवसानं पुढं जातो? तर 1 दिवसानं प्लस पुढं होईल. आणि लीप वर्षानंतर वार किती दिवसानं? तर 2 वर्षानं प्लस पुढं जाईल. तिसरा प्रश्न असा येईल की 1 जानेवारीचा वार जर सोमवार असेल तर हा वार वर्षामध्ये किती वेळा येईल? तर आपल्याला माहिती आहे की वर्षामध्ये 52 आठवडे असतात, तर तो 52 वेळा येणारच आहे. आणि एक जो उरलेला दिवस आहे तो शेवटचा पुन्हा एकदा सोमवार येईल. मग साधारण वर्षामध्ये सोमवार हा 52 आणि प्लस 1 तर 53 वेळा येईल पहिल्या दिवशीचा वार. आणि साधारण वर्षामध्ये दुसऱ्या दिवशीचा वार रिपीट होईल काय? नाही होणार. तो 52 वेळाच येणार आहे दुसऱ्या दिवशीचा. फक्त साधारण वर्षामध्ये पहिला वारच फक्त 53 वेळा येतो. बाकी सगळे वार आठवड्याचे 52 वेळा येतात, 52 आठवडे असल्यामुळं. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न लगेचच असा विचारला जाईल की लीप वर्षामध्ये 1 आणि 2 तारखेचे जे वार आहेत, समजा सोम आणि मंगळ धरू आपण, सोम आणि मंगळवार जर असतील 1 आणि 2 तारखेचे वार, ते किती वेळा रिपीट होतील? एकूण 52 आठवडे असतात आणि लीप वर्षामध्ये 2 एक्स्ट्रा दिवस असतात. तर मग हे 52 वेळा तर येतीलच सोमवार आणि मंगळवार, किंवा बाकी सगळेच वार 52 वेळा येतील. उरलेले 2 वार कोणते? तर ते पहिल्या 1 आणि 2 तारखेचे वार पुन्हा रिपीट होतील, म्हणजे ते एकूण 53 वेळा येतील. हे छोटे मोठे प्रश्न आहेत, तर हे लक्षात राहू द्या. पुढं जाऊ. तर यावरून आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. समजा 1 जानेवारी 2021ला रविवार असेल, हे साधारण वर्ष आहे 2021. तर 2022 1 जानेवारी 2022ला कोणता वार असेल म्हणलं आहे. 21 नंतर साधारण वर्षामध्ये 1 दिवसानं पुढं जातो. मग रविवार नंतर कोणता येईल? सोमवार येईल पुढच्या वर्षी 1 जानेवारीला. आता खाली या, हे लीप वर्ष आहे 2024, कारण याला 24ला 4 भाग जातो. तर 1 जानेवारी 2024ला रविवार असेल तर 1 जानेवारी 2025ला कोणता वार आहे? लीप वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती असते? 2. तर वार कितीनं पुढं जाईल? 2नं. रविवारनंतर सोमवार आणि मंगळवार येईल 1 जानेवारी 2025ला. आता इतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर एकूण आपण 100 वर्ष जर घेतले तर यामध्ये 76 वर्षे हे साधारण वर्ष असतात आणि उरलेले 24 वर्षे हे लीप वर्ष असतात. यावरून हे लक्षात ठेवा की जेव्हा 76 वर्षे साधारण वर्ष असतील तर एका वर्षात 1 विषम दिवस असेल तर 76 वर्षात एकूण विषम दिवस किती येतील? 76 येतील.
आणि 24 लीप वर्ष असतील, आपल्याला माहिती आहे एका लीप वर्षामध्ये 2 विषम दिवस असतात, तर 24 वर्षामध्ये विषम दिवस किती येतील? 24 दोन्ही 48. मग 100 वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती आले? 6 आणि 8 14ला 4, 7 1, 7 आणि 1 8 आणि 4 12, 124 विषम दिवस आले. तर यामध्ये 7च्या वरी आकडा गेला म्हणजे सरळ पुन्हा 7नं भागायचं आपण. 7 1 7, 7 1 7, ओके. उरले 5, 54 झाले. 7 7 49. 49 54मधून 49 गेले तर पुन्हा 5 उरतील. म्हणजे एकूण 100 दिवसामध्ये विषम दिवस किती झाले? 5 विषम दिवस झाले एकूण 100 दिवसामध्ये. यावर थेट प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत किंवा विचारू शकतात की 100 वर्षामध्ये एकूण विषम दिवस किती? तर 100 वर्षामध्ये एकूण विषम दिवस 5 असतात. दुसरा प्रश्न असा विचारतील की 100 वर्षामध्ये एकूण साधारण वर्ष किती? 76. 100 वर्षामध्ये एकूण लीप वर्ष किती? 24. हे क्लिअर कट पाठच करून टाका. हे आपण आता काढून दाखवलं मी तुम्हाला 5. तर यावरून आपण थोडं पुढं जाऊ. 100 नंतर 200 वर्षामध्ये एक्स्ट्रा म्हणजे विषम दिवस किती असतील? 100मध्ये जर 5 असतील तर 200मध्ये 5 आणि 5 10 असतील. पुन्हा हा 7नं पुढं गेला, मग 7नं जर ह्याला भागलं 7 1 7, 3 बाकी उरल. म्हणजे 200 वर्षामध्ये 3 असतील विषम दिवस. पुन्हा समजा 300 वर्ष म्हणलो मी, आपल्याला माहिती आहे 100 वर्षामध्ये 5 आहेत, तर 300 वर्षामध्ये एकूण किती येतील? 5 3 15. हा 7च्या पुढे गेला, 7नं भागा पुन्हा एकदा. 7 1 7, 7 2 14, 1 उरला. म्हणजे 300 वर्षामध्ये 1 विषम दिवस असेल. हे विषम दिवस वगैरे डायरेक्ट प्रश्न विचारतील तुम्हाला किंवा पुढचा वार शोधण्यासाठी याचा फायदा होईल. चला पुढे जाऊ. तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी एकदम शॉर्टकट पद्धतीने किंवा डायरेक्ट उत्तर कसं काढायचं त्यासाठी हा कोड आहे. तुम्हाला हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण काहीतरी वेगळा कोड सांगतायच, पण मी पण यूट्यूबवर बघितलो, सगळीकडे हा मला एकदम बेटर किंवा बेस्ट कोड भेटला. यावरून तुमचं एकदम क्विकमध्ये सेकंदात उत्तर भेटून जाईल तुम्हाला. यामध्ये मी काही ध्यानात ठेवण्यासाठी थोडेफार बदल केलेले आहेत, ते तुम्हाला सोपं करून देण्यासाठी, आणि पूर्ण प्रत्येक परीक्षेचा कोणताही प्रश्न ह्याच्याबाहेर जात नाही. तर हे ध्यानात कसं ठेवायचं काय नाही. तर हे रविवारपासून सुरू झाले, सुट्टीचा दिवस पहिला पकडा आणि तिथून पुढं शनिवारपर्यंत. तर आठवड्यात एकूण 7 दिवस असतात. तर आपल्याला माहिती आहे विषम दिवस काढायसाठी आपण 7नं भागतो. जर बाकी 0 उरली तर आपण एकही विषम दिवस पकडत नाही, म्हणजे शेवटचा दिवस असतो 0 असे. ह्याच्यानुसार आपण ध्यानात ठेवू. तर हे व्यवस्थितपणे लिहून घ्या तुम्ही. ह्याचा वापर कसा करायचा ते आपण पाहणारच आहोत. तर रविवारला फक्त 1 दिवस धरा, हे लक्षात राहू द्या. नंतर 2 3 4 5 6 आणि शेवटी 0. 7 लिहिल्या काय, 0 लिहिल्या काय, जी बाकी 0 उरली म्हणजे शनिवार आला पाहिजे तुमचा. हे कसं तुम्हाला आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिस करताना प्रॉब्लेमची किंवा पडलेल्या प्रश्नाची तुम्हाला लक्षात येईल. पुन्हा खाली दिलेले आहेत मी महिने, कुठून जानेवारीपासून चालू करून ते पार डिसेंबरपर्यंत हे महिने दिलेले आहेत. तर महिन्याचा कोड हा 144 025 036 146 आहे. आता एवढा मोठा कोड कसा ध्यानात ठेवायचा असं विचार करू नका. तर इथं लक्ष द्या, जेव्हा 144 म्हणतो मी तेव्हा हा 12चा वर्ग आहे 144. पुन्हा इथं 0 आहे, ठीक आहे. आणि नंतर पुढं 25 आहे 5चा वर्ग, पुन्हा 0 आहे, पुन्हा 36 आहे 6चा वर्ग, ठीक आहे. नंतर पुन्हा 12चाच वर्ग आहे, पण इथं 4च्या जागी 6 2 वाढलेला आहे. हे अशा प्रकारे तुम्ही जर ध्यानात ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते पाठ पण करायची गरज पडणार नाही. कसं 12चा वर्ग 0, 5चा वर्ग 0, 6चा वर्ग आणि पुन्हा 12चा वर्ग, फक्त इथं 2 आगाव. हे झालं साधारण वर्षासाठी. जर लीप वर्ष आलं तर सुरुवातीच्या 1 4च्या जागी फक्त 0 आणि 3 हे जानेवारी फेब्रुवारीसाठी वापरा. हे तुम्हाला जेव्हा आपण सराव करताल तेव्हा हे एकदम बार बघितलं म्हणजे पाठ होऊन जाईल प्रश्नाचा सराव करताना. आता समजा शतक जे असतं 21व 12व 16व 13व त्याच्यासाठी वेगळा कोड असतो. हा सहसा यूज होत नाही, पण जर प्रश्न थोडा अवघड विचारला तर यूज होऊ शकतो. तर समजा 16व्या शतकापासूनचा कोड दिला आहे मी तुम्हाला. हे रिपीट 4 नंतर रिपीट होत जात आहे. 4 शतकानंतर पुन्हा तेच कोड येणार, 6 4 2 0 6 4 2 0 असा. तर 1606 वरून 6 ध्यानात ठेवा, तिथून मागं 4 2 आणि 0 आणि पुन्हा 6 पासून सुरू होणार. आपल्याला जास्त उपयोग होतो 1900 किंवा 2000, म्हणजे आपल्या सध्याच्या 21व्या शतकाचा, 2000च्या नंतरचा. तो 6 कसाही ध्यानातच राहून जाईल तुमच्या. तर 1600पासून चालू करा. 1600साठी 6, 1700साठी 4, 1800साठी 2, 1900साठी 0 आणि 2000साठी 6 असा हा कोड आहे. समजा 2000च्या पुढं आणखी काय येईल, 2100 येईल, नंतर 2200 येईल,
हे असे शतक एकानंतर 100 वर्षांना शतक वाढत जाते. पुन्हा हे 6 4 2 0 6 4 2 0 हे असं रिपीट होत जाईल. तर हे पूर्ण काही ध्यानात ठेवायची गरज नाही, फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की 1600 ते 1900 6 4 2 0 असा आहे आणि 2000ला 6 आहे. आता हा खाली जो आहे तो फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. सरळ सरळ एका सूत्रामध्ये ठेवलं म्हणजे अवघडात अवघड गणित तुम्हाला एकाच बारीमध्ये येऊन जातं. हे सूत्र दिसायला अवघड दिसते पण ह्याच्यामध्ये काहीच नाही. सुरुवातीला आहे दिवस, नंतर महिन्याचा कोड, समजा जानेवारी म्हणलं मी तर 1 येणार, त्याच्यानंतर मी ऑगस्ट म्हणलं तर तुम्हाला 3 वापरायचं आहे अशा प्रकारे. नंतर वर्ष आहे, वर्ष म्हणजे समजा 2014मधलं काही विचारलं असलं तर हे 14 वर्ष येणार. त्याच्यानंतर लीप वर्ष, लीप वर्ष म्हणजे 14पर्यंत लीप वर्ष कसे काढणार आपण, 14ला 3 वर्षाला 3 नंतर 14 वर्ष लीप असते ना, तर लीप वर्ष काढण्यासाठी 14ला सरळ 4 भागायचं, 4 1 4 4 3 12, काहीतरी बाकी उरल 2 पण भाग 3चा गेला म्हणून एकूण 3 लीप वर्ष असतील. तर हे लीप वर्ष. आणि नंतर शतकचा कोड, शतकचा कोड म्हणजे हे जे 1600 1700 1800 दिलं आहे मी त्याचा कोड ठेवायचा इथं. हे एकाच गणितामध्ये ठेवलं. ह्याला सरळ हे खाली जे दिलेलं आहे इथं हे 7नं भागलेलं आहे मी खाली, लक्ष द्या हे थोडं दिसत नसेल तर 7नं भागलं की तुमचं डायरेक्ट उत्तरच येऊन जाईल तुम्हाला. तर ते कसं सोडवायचं काय नाही ते आपण आता प्रॅक्टिस करू. हा पहिला प्रश्न आहे. 26 जानेवारी 2008ला बुधवार असेल तर त्याच वर्षी 19 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल. इथं मी तुम्हाला 2 पद्धतीनुसार सोडून देणार आहे. पद्धती म्हणजे काय असं वेगवेगळ्या नाहीत, पण तुम्हाला जी सोपी वाटेल त्याच्यानुसार सोडवा तुम्ही. तर 26 जानेवारीला बुधवार आहे. 26 जानेवारी, मग जानेवारी महिन्यातले 31 दिवसातून जर पहिले 26 गेले तर किती दिवस उरतील, तिथं 5 दिवस उरतील जानेवारी महिन्यातले. प्लस करू आपण. जानेवारीनंतर फेब्रुवारी येतो, फेब्रुवारीचे एकूण इथं 2008 हे लीप वर्ष आहे, मग फेब्रुवारीचे 29 दिवस येतील. प्लस लीप वर्ष आणि साधारण वर्ष तुम्हाला खटकनी दिसताच ओळखायला पाहिजे, त्याला 4नं भागलं म्हणजे बाकी 0 उरती. नंतर फेब्रुवारीनंतर मार्च, मार्च 31चा असतो. हे महिने ध्यानात ठेवायचं काय असं तुम्हाला वेगळी ट्रिक लावायची गरज नाही. सरळ 30 31 30 31 हे असंच बदल होत जातो. फक्त फेब्रुवारी 28चा आहे का 29चा आहे एवढंच लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने नेहमी 31चेच असतात, हे ध्यानात ठेवा. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च. एप्रिल कितीचा येईल मग 30चा. एप्रिल नंतर मे 31चा येईल. मे नंतर जून 30चा येईल. त्याच्यानंतर जुलै 31चा येईल. ऑगस्ट 31चा येईल. आपल्याला कुठपर्यंत जायचे, नोव्हेंबरपर्यंत जायचे, 19 नोव्हेंबरपर्यंत. ऑगस्ट नंतर सप्टेंबर, सप्टेंबर कितीचा येईल, हे 2 31चे झाले म्हणजे सप्टेंबर 30चा येईल. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. नंतर ऑक्टोबर, ऑक्टोबर 31चा येईल. नोव्हेंबर पुन्हा आपल्याला 19 तारीख सांगली आहे नोव्हेंबरची, मग 19 दिवस घ्या पुढं सरळ सरळ. आता विषम दिवस काढायचे म्हणजे आपल्याला कोणता वार येणार आहे ते समजून जातं. या विषम दिवस काढायसाठी या सर्वांची बेरीज करून 7नं भागणार का तुम्ही, नाही. तर सरळ सरळ प्रत्येक जे मोठ्या संख्या आहेत 7पेक्षा त्याला भागा. तिथं 29ला भागा, 7 चोक 28 इथं 1 उरल. 31ला भागा, 7 चोक 28 इथं 3 उरतील. तसंच इथं 2, हे दिसल्या तुम्हाला 2 उरतील की 3 उरतील हे प्रॅक्टिसनं सरावानं येऊन जाईल. 31मध्ये 3 उरते, 30मध्ये 2 उरते सरळ सरळ. 19चं बघा, 7 2 14, 14 आणि 5 19, मग इथं 5 उरले. पुन्हा आता उरलेले बघा, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 16, 6 आणि 3 9 19, 19 आणि 3 22, 22 आणि हे 2 24 आणि 3 27 आणि 5 32. तर 32 आलं. पुन्हा याला 7नं भागा आणखी, म्हणजे हे पूर्ण बेरीज करून भागल्या काय आणि प्रत्येक एकाला भागल्या काय सारखंच होईल. 7 1 7, 7 चोक 28 म्हणजे इथं 4 उरतील. 31मध्ये 3 उरत असतील तर 32मध्ये सहज 4 उरणार. मग काय सांगितलं की 26 जानेवारी 2008ला बुधवार होता, तर 19 नोव्हेंबरपर्यंत आपण 4 विषम दिवस काढले, तर मग 4नं पुढं जाईल सरळ सरळ. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे उत्तर येईल तुमचं 1 नंबर. पुढचा प्रश्न बघू. त्या अगोदर मी तुम्हाला पहिलं गणित दुसऱ्या पद्धतीने सांगतो म्हणलो होतो. या पद्धतीने सोडवलं तरी काही विषय नाही त्याच्यामध्ये, ते उत्तर तर येऊनच जाईल तुम्हाला, पण आणखी थोडं फास्टमध्ये सोडवता येते, पण चुका होऊ देऊ नका. तर 26 जानेवारी 2008 हा दिवस आपण घेऊ. आपल्या कोडनुसार त्याचे ऑड दिवस म्हणजे विषम दिवस काढू. काय दिवस काय होता, 26 जानेवारी 2008. तर 26 हे आपण कोड माहिती आहे आपल्याला. कोड ध्यानात ठेवायचा काहीच गरज नाही. सूत्र दिवस, महिना, वर्ष, लीप वर्ष आणि
शतक एवढंच आहे. हे एकानंतर एक एकानंतर एक येणारच अशीच गोष्ट आहे ती, तिच्यामध्ये काही वेगळं नाही. 26 दिवस झाले. त्यानंतर जानेवारीचा कोड, लीप वर्षाच्या जानेवारीचा कोड होता 0. तो कोड तुम्ही समोर ठेवून काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हळूहळू पाठच होऊन जाईल. लीप वर्षाच्या जानेवारीसाठी 0 येते. आणि 2008 म्हणलो होतो मी. 2008 म्हणजे 8 वर्ष. त्याच्यानंतर 8पर्यंत किती लीप वर्ष असतात? 8ला 4ने भागल्या तर 4 दोन्ही 8 म्हणजे 2 लीप वर्ष. आणि शतकचा कोड किती आहे आपला? 2000चा 6 आहे. तसं जेव्हा आपण दोन्ही तारखा ह्या एकाच शतकातल्या असतात तेव्हा हे शतकचा कोड घ्यायची गरज पडणार नाही. जसं की तुम्हाला इथं 2008चाच वार दिला आहे बुधवार, आणि सांगितलं आहे काय तर 19 नोव्हेंबरला त्याच वर्षी कोणता दिला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे 6 घेण्याची गरज नाही, पण तरी आता जेवढं माहिती आहे तुम्हाला त्याच्यानुसार चल द्या. हे आलं. टोटल ह्याला काय करायचं? 7ने भागायचं सरळ सरळ. तर कसं भागणार आपण? ह्या 7ने ह्या 8ला भागलं तर इथं 1 उरल. हे 6 आणि हे 2 8 होतील. तर इथं पण 1 उरल हे दोन्हीमधून. त्यानंतर 26ला 7ने भागलं तर 7 त्रिक 21 आणि इथं 5 उरतील. 5 आणि हे पुन्हा 1 आणि 1 2 7 म्हणजे इथं बाकी किती येईल? 0च येईल. म्हणजे ह्या 7ला पुन्हा 7ने भागला आपण, 0 बाकी आली. आता दुसरा दिवस काय सांगितलं त्यानं? त्याच वर्षी 19 नोव्हेंबरला. त्याच वर्षी 19 नोव्हेंबर रोजी कोणता दिवस असेल म्हणलं आहे. मग 19 प्लस नोव्हेंबरचा कोड काय आहे? 4. नोव्हेंबरचा कोड 4. नंतर वर्ष काय आहे? 8. लीप वर्ष किती येतील 8मध्ये? 4 दोन्ही 8 म्हणजे 2 वर्ष लीप वर्ष येईल. आणि शतकचा कोड 6. ह्या सगळ्याला भागिले 7 करा. तर 7ने कसं भागायचं? ह्या 8ला भागा 1 राहिली तर हे 6 आणि 2 8 ह्या दोन्हीला कटिलं तर इथं 1 राहील. त्याच्यानंतर हे 19 आणि 4 23. 23ला कटवलं तर 7 त्रिक 21 म्हणजे इथं 2 राहतील. हे 2 आणि हे 1 3 आणि हे 4. मग आता काय 2 आकडे भेटले आपल्याला, 0 आणि 4 सरळ सरळ. मग बुधवार जर 0 असेल, आपल्याला सांगितलं आहे की बाबा काय सांगितलं आहे? 26 जानेवारी 2008ला बुधवार होता. मग हा बुधवार जर 0 असेल तर 4 कोण वार असेल? बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार येईल 4ने पुढं. तर हे असेल तुमचं उत्तर, पर्याय क्रमांक 1. जेव्हा ह्या फॉर्म्युल्याचा वगैरे तुम्हाला सराव होईल तेव्हा तुम्हाला ते एक दिवस कोणता गृहीत धराव कोणता सोडाव ह्याचीसुद्धा बघायची गरज पडणार नाही. तर मी सांगाल तुम्हाला की ह्याच फॉर्म्युल्यानं सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपण इथून पुढं सहसा हाच फॉर्म्युला वापरणार आहोत. आणि ते जे कोड आहे तो पाठ करणं काही तुमच्यासाठी म्हणजे एवढं अवघड वाटत नाही मला. सरळ सरळ आपल्याला काय ध्यानात ठेवायचे किंवा रविवार आहे, एकदा रिपीट करू आपण. तर रविवारसाठी सुट्टीचा दिवस पहिला पकडून आपण तिथून जाणार आहोत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे सगळे 1 ते पार 6पर्यंत आणि शेवटचा शनिवार हा 0 धरायचा. ठीक आहे. आणि दुसरं काय आणखी सांगितलं होतं तर महिन्याचे काय कोड होता? 12चा वर्ग 144, 05चा वर्ग 06चा वर्ग आणि पुन्हा 12चा वर्गाच्या ठिकाणी 144चा 146 केला होता आपण. इथं बदल फक्त. हे साधारण वर्षासाठी. आता हे महिने सरळ असं मोजता येतात आपल्याला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. हे एवढा कोड जरी माहिती असला तुम्हाला तर महिने तर माहितीच आहेत तुम्हाला. आणि लीप वर्ष असेल तर हे सुरुवातीला फक्त 0 आणि 3 एवढाच बदल आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न सोडवू आपण. 24 मे 2003 रोजी गुरुवार असेल तर 2 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार येईल? काढा कोडनुसार. 24 मेचं 24ला 24 नंतर मे म्हटलं आहे. मेसाठी कोणता कोड आहे आपला? 2. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे म्हणजे 144025चं 2 येईल इथं. 24 मे 2003. 2003 म्हणजे 3 वर्ष. ह्याच्यामध्ये लीप वर्ष येणार नाही. लीप वर्ष 3 वर्षाच्या नंतर 4थं वर्ष असते. 0 लीप वर्ष. 2000 आहे. 2000साठी 6 कोड आहे. सरळ सरळ ह्या सगळ्याला 7ने भागा. तर कसं भागणार? 24ला भागा सरळ 7ने. 7 त्रिक 21 3 उरले. हे 3 हे 3 6 6 2 8 8 आणि हे 6 14. 14ला जर 7ने भागलं तर बाकी काहीच उरणार नाही, 0 बाकी उरल. हा एक आकडा भेटला. आता दुसरीकडचा 2 डिसेंबर 2003 म्हणलं आहे. 2चं 2. त्याच्यानंतर डिसेंबरचा कोड काय येईल? 6 येईल. प्लस 2003मध्ये 3 वर्ष अधिक लीप वर्ष 0 अधिक 2000 शतक आहे म्हणजे 6 भागिले 7ने भागून टाका ह्याला. कसं भागणार? 2 आणि 6 8 8 आणि 3 11 11 आणि हे 6 17. 17ला 7ने भागलं 7 1 7 7 2 14. तर किती उरतील? 3 उरतील. मग आपल्याला 2 आकडे भेटले. इथं 0 आहे आणि इथं 3 भेटला. त्यांनी म्हणलं 0 हा गुरुवार असेल. ठीक आहे. ह्याचा कोडचं आपलं उत्तर आलं 0.
म्हणजे 0 गुरुवार असेल तर 3 नंबरचा वार कोण वार येईल, म्हणजे 2 डिसेंबरला कोण वार येईल. गुरुवारनंतर 3 मोजावार भेटून जाईल. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर उत्तर असेल तुमचं 4 नंबर. पुढं जाऊ. ठीक आहे, तर आज इथे थांबू आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.